आपली संपूर्ण एज्युकेशन सिस्टम ना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग बद्दल इतकी ऑब्सेस्ड आहे की मुलांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करायच्या आधी प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायला शिकवलं पाहिजे, हेच आपण मुळात विसरून जातो. आपण आयझॅक न्यूटनचं एक्झाम्पल घेतो, ग्रेट सायंटिस्ट. परंतु आयझॅक न्यूटन केवळ सायंटिस्ट म्हणून ग्रेट नव्हते. त्यांचा पहिला सगळ्यात महत्त्वाचा ग्रेटनेस म्हणजे सफरचंद ज्यावेळी त्यांच्या डोक्यावर पडलं त्यावेळी हे सफरचंद खाली का पडलं हा प्रश्न पहिल्यांदा त्यांनी विचारला. न्यूटन पहिला माणूस नव्हता की ज्यांच्या डोक्यावर सफरचंद पडलं, पण तो पहिला माणूस होता ज्याने हा प्रश्न विचारला. क्युरिओसिटीने त्याचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर चॅलेंजिंग द ऑब्वियस, हे सगळं ऑब्वियस आहे पण त्याला चॅलेंज करणं, कनेक्टिंग द डॉट्स, या सगळ्या गोष्टी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन जर का तुम्ही व्यवस्थित करू शकला तरच तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आणि आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये आपण भाराभार मुलांना प्रश्नपत्रिका देतो की सोडवा आणि द्या उत्तरं. अरे पण मुळात प्रश्न बनवणार कसे, रिअल लाईफमध्ये प्रॉब्लेम आयडेंटिफाय कसे करणार, मग ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न होतो ना. आपण जोपर्यंत मुलांना प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन, क्युरिओसिटी या गोष्टी शिकवत नाही तोपर्यंत आपण क्रिएटर्स तयार करू शकत नाहीत. आपण केवळ फॉलोअर्स तयार करतो आणि ह्याच्यातनं आपल्या एज्युकेशन सिस्टमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तयार झालेला आहे.